नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. चिचवार आणि नुकुंब या ठिकाणी आता नुकतंच काही दिवसापूर्वी चिचवार या गावामध्ये एका जणाने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. तसाच प्रकार नुकुंब गावामध्ये देखील या ठिकाणी घडला असं सांगण्यात येते. परंतु ती हत्या आहे का काय आहे नेमकं आपण जाणूया. हे संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ. नेमकं काय झालंय आपण जाणूया. काय नाव आपलं, काय घटना झाली, काय नाव? शहाणापासून माझं नानाभाऊ शंभू पाटील. काय घटना झाली? भावाला वार केला ते फार कोणी? बिल लोकांनी. काय नाव आहे दसरथ त्याचं? दसरथ किसन. तुम्ही बघू शकता यांच्या भावावर शारशार घटल्याने वार करण्यात आला असं यांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत काही गावकरी. सर काय सांगणार, कसं कुटुंब आहे ते, यांच्यावर हल्ला करण्याचं कारण काय? सर, एकत्रित जर बघायला गेलं की वाद तसा किरकोळ होता, काही पैशांचा किरकोळ वाद असेल त्यांच्यामध्ये. परंतु शानाभाऊ सकाळी घरून आपल्या मित्राच्या म्हणजे बन्सीलाल यादव यांच्या खळ्यामध्ये जात होता तो, कारण ते मित्र होते. जात असताना त्या खळ्याच्या रस्त्याने जात असताना मागून या जो क्रिमिनल आहे आपला आरोपी दशरथ याने लोखंडी मोठ्या रॉडने याने 2 वार केले आणि शानाभाऊ जागीच बेशुद्ध झाले. त्याच्यानंतर तिथून त्यांना उपचारासाठी आम्ही सिद्धेश्वर हॉस्पिटलला घेऊन आलो. पण सिटी स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायला चालणार नाही, कारण मेंदू 100% लॉस झालेला आहे. परंतु काही रिकव्हरी झाली तर आपण प्रयत्न करू, परंतु तुर्तास असा 99% तुमचा पेशंट दगावलेला आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं 8 तारखेला 2 वाजता दुपारी. 8 तारखेला 2 वाजता त्यांना ऍडमिट करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी देखील त्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती का? पोलीस स्टेशनला तक्रार केले होते, त्याच दिवशी तक्रार केली होती. सर्व पोलीस वगैरे सर्व गावातच आले होते. गाव सर्व शांतता होतं. परंतु त्यांनी आश्वासन दिलं की शांतता सुव्यवस्था बाळगा. परंतु ज्या वेळेस पेशंट दगावलं, मृत्यू झाला त्यांचा, त्यावेळेस सर्व गावकरी एकदम हडहड झालाय. पोलिसांनी कारवाई करण्यास थोडा विलंब केला असं देखील या ठिकाणी. सर काय सांगणार, आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आले, काय सांगणार? जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले, काय सांगणार याबद्दल? एकच म्हणेल मी की हे जे कुटुंब आहे हे फार दहशत माजवतं आमच्या गावात. आणि जवळजवळ आमच्या गावाचा इतिहास असा आहे, पूर्वी इतकं शांतताप्रिय गाव होतं. 70 वर्षापर्यंत या गावात निवडणूक झाली नाही, काही झालं नाही. परंतु या अशा लोकांमुळे सगळ्या गावाची शांतता भंग झाली आणि असा गुन्हा कधी आमच्या गावात घडला नाही. परंतु हा पहिलाच गुन्हा आहे. तर या गुन्ह्यासाठी मी एकच विनंती करतो पोलीस प्रशासनाला की या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाला जिल्हाबंदी करायला पाहिजे अशी आमची सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण गावकऱ्यांचे असं म्हणणं आहे की जे संबंधित जे लोक आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि त्यांच्या माध्यमातून हा खून झालाय. त्या संदर्भात पोलीस स्टेशन असेल सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये यांनी गुन्हा दाखल केला. पण विलंब झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहे आणि लवकरात लवकर यांचं असं म्हणणं आहे की संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण न्यायालयाच्या माध्यमातून जो योग्य निर्णय आहे तोच होईल असं देखील तुम्हाला वाटतंय. कॅमेरामॅन निलेश डोले सर, D24 तास पेड न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे असं महसूल कर्मचारी असेच येतात मध्ये. राहू द्या.